बुधवारची सकाळ. सूर्य उगवण्यापूर्वीच पोलीस ठाण्यात काही कर्मचारी आपापल्या ड्युटीवर हजर झाले होते. नेमकं त्याच वेळी वयाच्या 38 वर्षांचा एक माणूस, नाव आणि चेहरा अजून अज्ञात आहे, तो पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, पश्चाताप नव्हता, होती फक्त एक भयान थंडगार शांतता. साहेब, तो व्यक्ती बोलू लागला, मी काल एक मोठा गुन्हा केला आहे. माझ्या आयुष्यातील एक मोठा काटा मी बाजूला केला आहे. त्याच्या बोलण्याची ही पद्धत ऐकून पोलीस कर्मचारी देखील क्षणभर हैराण झाले. त्यांनी त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि शांतपणे विचारलं, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्या व्यक्तीने जे उत्तर दिलं ते ऐकून पोलीस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांच्याही काळजात धस झालं. त्यांनी शांतपणे सांगितले, मी माझ्या प्रेसचं जीवन संपवलं आहे आणि तिचा मृतदेह आणि तिची दुचाकी ती मी नदीत फेकून दिली आहे. आता कुठे पोलिसांना तो काय सांगतोय यावर विश्वास बसला. तातडीने चौकशी सुरू झाली, पण एका रहस्यमय घटनेचा प्रवास आता नदीच्या तळाशी सुरू होणार होता. या घटनेची सुरुवात होते कोल्हापूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथील नवीन बहेनाका परिसरात. इथे राहत होती 35 वर्षीय रशिका मल्लेश कदम. रशिका विवाहित होती आणि तिला 2 मुले होती. तिचा पती मल्लेश कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कर्नाटकात कामाला होता. तो फक्त सुट्टीच्या वेळीस रशिका आणि मुलांना भेटायला इस्लामपूरला यायचा. रशिका आणि मल्लेशांचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती, पण वाढत जाणारे कुटुंब आणि खर्चाची तोड मिळवणी करण्यासाठी रशिकानेही घराला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. ती फार शिकलेली नव्हती, पण तिची इच्छाशक्ती मोठी होती. तिने सुरुवातीला खासगी रुग्णालयात भांडी घासण्याचे काम स्वीकारले. 2 मुलांचे शिक्षण आणि पतीला आर्थिक मदत व्हावी म्हणून ती प्रत्येक काम करायला तयार होती. मल्लेशने कर्नाटकमध्ये काम करण्याचा निश्चय पक्का केल्यानंतर तो निघून गेला. रशिका घरी एकटी राहू लागली मुलांसोबत. तिचे भांडे घासण्याचे आणि खासगी रुग्णालयातील काम सुरूच होते. पैसा येत होता, पण पतीचा सहवास मात्र तिला क्वचितच मिळत होता. कधी आठवड्यातून, कधी 15 दिवसांनी, तर कधी महिन्यातून एकदाच त्यांची भेट व्हायची. दोघांमध्ये पैसा होता, पण सहवासाची आणि सोबतीची उणीव होती. काळ पुढे सरकत होता. खासगी रुग्णालयात काम करत असतानाच रशिकाची ओळख तुकाराम शंकर वाटेगावकर या 38 वर्षीय व्यक्तीशी झाली. ओळखीतून त्यांची शाब्दिक देवाणघेवाण सुरू झाली. रशिकालाही कधीही नकार न देता तुकाराम तिला आर्थिक मदत करू लागला. रुग्णालयातील भेटी, मदतीचे व्यवहार यातूनच रशिका आणि तुकाराम यांच्यात एक वेगळे नाते निर्माण होऊ लागले. रशिका विवाहित होती, तिला 2 मुले होती आणि तिचा पती हयात होता, पण तरीही तुकाराम सोबतच्या या व्यवहारातून प्रेम संबंधांची गाठ कधी बांधली गेली हे दोघांनाही कळले नाही. हळूहळू त्यांचे संबंध अधिक जवळचे होऊ लागले आणि पती कर्नाटकमध्ये असताना रशिका आणि तुकाराम यांचा झगडगुत्ता कोणाच्याही लक्षात येत नव्हता. काळ जसा पुढे सरकला तसा दोघांच्या प्रेमसंबंधात व्यवहारावरून वाद होण्यास सुरुवात झाली. तुकारामला रशिकासोबत जेवढा वेळ घालवायचा होता तो त्याने घातला होता. आता त्याला रशिका नकोशी वाटू लागली होती. परंतु याच काळात रशिकाने तुकारामला मोठी उसनवारी रक्कम दिली होती. तुकाराम ती रक्कम परत करत नव्हता, त्यामुळे रशिका हैराण झाली होती. दोघांमधील वाद एवढा वाढला की संतप्त झालेल्या रशिकाने तुकारामचा मोबाईल नंबर थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. संपर्क तुटला. याच वेळी सुमारे 5 वर्षांपूर्वी 2020 मध्ये रशिकाने तुकाराम याच्या विरोधात शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. संपर्क तुटला तरी रशिका बाजारात, रस्त्यावर तुकारामला दिसायची, पण ती त्याला टाळायची किंवा इतरांशी बोलायची. या वागण्याने तुकारामला प्रचंड राग येऊ लागला. पण या रागापलीकडेही तुकाराम रशिकावर झुरत होता. त्याला वाटत होते की आपल्या चुकीमुळे भांडण झाले, आता काहीही करून तिला परत मिळवायचे. अखेर तुकारामच्या प्रयत्नांना यश आले. 5 वर्षांच्या दुराव्यानंतर रशिकानेही तुकारामसोबत पुन्हा संबंध वाढवायला सुरुवात केली. पण जुन्या व्यवहारांचा प्रश्न काही मिटला नव्हता. रशिका अधूनमधून पैशांचा विषय काढायची आणि त्यामुळे तुकारामला संताप यायचा. सर्वात मोठा बदल रशिकाच्या वागण्यात झाला होता. ती आता तुकारामसोबत पूर्वीसारखी एकनिष्ठ राहिली नव्हती. तिच्या संपर्कात येणाऱ्या अनेक तरुणांशी ती बोलत होती. यातूनच तुकारामच्या मनात रशिकाबद्दल भयंकर संशय वाढू लागला. तुकारामच्या डोक्यात विचार सुरू झाले, आता रशिका आपली एकट्याची नाही, तिला अनेक पुरुष हवे आहेत. या विचारांनी त्याला वेड लागले. आर्थिक देवाणघेवाण, जुने प्रेम आणि आता चारित्र्यावरचा संशय, या तिहेरी त्रासातून तुकारामने एक भयानक कट रचायला सुरुवात केली. त्याने निश्चय केला, रशिकाला कोणत्याही परिस्थितीत संपवायचे. मंगळवारचा दिवस, 4 नोव्हेंबर 2025, सायंकाळची वेळ होती. तुकाराम आपल्या मोटरसायकलवरून थेट रशिकाच्या घरी पोहोचला. यावेळी त्याने भांडण किंवा संशय दाखवला नाही. त्याने रशिकाला पैशाचे मोठे आमिष दाखवले,
पैशाच्या गरजेमुळे रशिकाही त्याच्यासोबत जायला तयार झाली. दोघे तुकारामच्या दुचाकीवरून इस्लामपुरात एका मंगल कार्यालयाजवळ आले. तुकारामने त्याची मोटरसायकल तिथेच लावली आणि त्यानंतर दोघेही रशिकाच्या स्कूटीवरून बोरगाव येथील तुकारामच्या वस्तीकडे निघाले. बोरगावच्या वस्तीवरील पत्र्याचे शेड, दूरवर निर्मनुष्य ठिकाणी. रात्रीच्या अंधारात त्या शेडमध्ये फक्त ते दोघेच होते. पहिला क्षण प्रेमाचा होता, पण प्रेम संपताच पुन्हा तोच जुना विषय निघाला. रशिका म्हणाली, माझे पैसे कधी देणार, मला तातडीने गरज आहे. त्यावर तुकाराम म्हणाला, मी देईल म्हटलं आहे ना, पण तू सांग, तू आता कोणाकोणाशी बोलतेस? कोण कोण येतात तुझ्या आयुष्यात? पैशांवरून आणि चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात पुन्हा प्रचंड भांडण झाले. दोघांचे आवाज ते निर्जन शेडमध्ये घुमू लागले. तुकारामच्या डोक्यात अनेक दिवसांपासून धुमसत असलेली आग आता भडकू लागली. त्याला आता संयम राखणे अशक्य झाले होते. वाद शिगेला पोचताच तुकारामने त्याच्या कटानुसार कृती करायला सुरुवात केली. तुकारामने रशिकाचा गळा आवळला. जीव वाचवण्यासाठी रशिकाने धडपड केली, पण तुकारामच्या क्रूर ताकदीपुढे तिचे काहीही चालले नाही. काही क्षणातच रशिका निष्प्राण झाली. ती म्हणाली होती, मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा काटा बाजूला केला आहे, पण नियतीने तो काटा रशिकाच्याच आयुष्यातून दूर केला. वातावरण शांत होताच तुकारामच्या मनात फक्त एकच विचार होता, पुरावा नष्ट करायचा. त्याने मृतदेह एका पोत्यात भरला. त्यानंतर त्याने तातडीने आपल्या 2 साथीदारांना मदतीसाठी बोलावून घेतले. तिघांनी मिळून ते पोते रशिकाच्या स्कूटीवर ठेवले. तुकाराम एकटा स्कूटी चालवत ते पोते घेऊन ताकारी पुलावर गेला. गणेश आणि राहुल दुसऱ्या दुचाकीवरून त्याच्या पाठोपाठ गेले. रात्रीच्या भयान अंधारात तुकारामने ते पोते ताकारी पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिले. त्यानंतर रशिकाची दुचाकी देखील पुलावरून नदीत ढकलून देण्यात आली. तिघांनी एकाच दुचाकीवरून बोरगावच्या दिशेने पळ काढला, शांतपणे कोणताही पुरावा मागे न ठेवता. सकाळ झाली. दुसरा दिवस उजाडला. काल रात्री एक भयानक कट करणारा आणि पुरावा नष्ट करणारा तोच व्यक्ती तुकाराम पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याने गुन्हा कबूल केला, पण त्याचे बोलणे ऐकून पोलिसांना वाटले की तो मानसिक रुग्ण आहे की काय. पोलीस कर्मचारी त्याला घेऊन तातडीने त्या ताकारी पुलावर पोहोचले. त्यांनी बोटीच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली. रात्रीच्या अंधारात फेकलेली रशिकाची दुचाकी नदीतून बाहेर काढण्यात आली, पण मृतदेह काही केल्यास सापडत नव्हता. तुकारामचे म्हणणे खरे होते हे दुचाकी सापडल्याने सिद्ध झाले. पण एवढा मोठा मृतदेह गेला कुठे? पोलिसांनी तुकारामला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी सुरू केली. तुकाराम खरं बोलतोय की खोटं याचे कोडे पोलिसांना सोडवता येत नव्हते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार असंच 4 दिवस शोध मोहीम सुरू राहिली. पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मृतदेह सापडल्याशिवाय तपासाचा हा किचकट भाग पूर्ण होऊ शकत नव्हता. शेवटी 4थ्या दिवशी तो क्षण आला. ताकारी पुलापासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर साठपेवाडी बंधाऱ्याजवळ रशिकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि उपअधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले की रशिकाचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाला होता. आता पोलिसांनी तुकारामकडे चौकशीचा ससेमिरा लावला. तुकारामने दिलेल्या माहितीवरून खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मदत करणारे त्याचे 2 साथीदार गणेश इरकर आणि राहुल माने यांनाही अटक करण्यात आली. तुकारामला अटक झाली. मृतदेह सापडल्याने पोलीसही समाधानी झाले. पण या घटनेचा सर्वात मोठा आघात झाला तो रशिकाच्या 2 लहान मुलांवर. केवळ कुटुंबाच्या सुखासाठी पती मल्लेशने रशिकाच्या भरवशावर तिला एकटे सोडून परराज्यात कामाला जाण्याचा निर्णय घेतला. पण याच एकाकीपणामुळे रशिकाच्या आयुष्यात तुकाराम आला. आर्थिक व्यवहार, चारित्र्याचा संशय आणि क्रूरता यातून एका आईचा जीव गेला. या घटनेमुळे एका क्षणात 2 निरागस मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. पती कर्नाटकात होता. पत्नीचे प्रेमाचे नाते क्रूर ठरले आणि या प्रेम प्रकरणाच्या व्यवहारात कुटुंब उद्ध्वस्त झाले. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.